नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 24वरील कविता पाहणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे हळूच या हो हळूच या. कविता 9वी. बालमित्रांनो, प्रथम आपण चित्राचं निरीक्षण करूया. बघा बरं काय आहे, कशाचं चित्र आहे हे. सुंदर असं बागेचं चित्र आहे आणि त्या बागेमध्ये छान छान फुलं अशी काय झालेली आहेत, रंगीबेरंगी फुलं उमललेली आहेत. फुलं आणि मुलं दोघांचं अंतर्मन अतिशय नाजूक. तर अशी ही कवी कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर प्रथम मी तुम्हाला कविता वाचून म्हणून दाखवते. चला तर मग आता आपण कविता म्हणूया. हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूचे पडती सडे. हळूच या हो हळूच या, हिरव्या पानातून वरती येऊन फुललो जगती. हृदय आमुची इवलीशी, परिगंधाच्या मदिराशी. हासून डोलून देतो उधळून, सुगंध यातो सेवाया. हळूच या हो पण हळूच या, कधी पानांच्या आड दडू, कधी आणू लटके चरडू. कधी वाऱ्याच्या झोताने, डोलत बसतो गमतीने. तऱ्हे तऱ्हेचे रंग किती, अमुच्या या अंगावरती. निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया. हळूच या पण हळूच या, हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या. काय बालमित्रांनो, आवडली की नाही कविता? किती छान अशी कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे. कविताचे कवी आहेत कवी कुसुमाग्रज. कवी कुसुमाग्रज यांना विवा शिरवाडकर असं सुद्धा म्हणतात. विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. मराठी साहित्यातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणून कवी कुसुमाग्रज यांचं नाव घेतलं जातं. सुंदर अशा त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, काव्य लिहिलेले आहेत आणि लहान मुलांसाठी अतिशय छान छान अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर असं ही कवी कुसुमाग्रज. तर आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. बघा बरं, फुलं काय आपल्याला म्हणत आहेत, हळूच या हो हळूच या. फुलं कशी असतात, खूप नाजूक असतात, है की नाही. आणि ते आपल्याला काय सांगतात की तुम्ही पण कसे या, हळूच या, कारण का आम्ही कसे आहोत, खूप नाजूक आहोत. गोड सकाळी ऊन पडे. सकाळचं वातावरण तुम्हाला माहिती आहे किती सुंदर असतं, छान असतं. सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं, म्हणून म्हणतात सकाळी लवकर उठायचं. त्याचप्रमाणे वॉकिंगला फिरायला जायचं. सकाळची ताजी टवटवीत हवा आपल्याला मिळते. वातावरण शुद्ध असतं, कारण का वाहनांची जास्त ये-जा नसते आणि आपल्याला शुद्ध हवा मिळण्यासाठी सकाळच्या वेळेला फिरायला जायला पाहिजे. तर असं हे सकाळचं सुगंधित मनाला आनंद देणारं असं हे वातावरण असतं. जेणेकरून आपण जर या वातावरणामध्ये फिरायला गेलो तर आपला दिवस अतिशय कसा जातो, छान प्रकारे जातो, कारण का खूप एनर्जी आहे सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला मिळते. आता हळूच या हो हळूच या. आता फुलं काय आपल्याला म्हणतात, हळूच या. तुम्ही असे दंगामस्ती करत येऊ नका, कसे या, हळूच या. गोड सकाळी ऊन पडे. सकाळचं जर का तुम्ही ऊन पाहिलं तर कसं असतं, अगदी कोवळी असतात. सूर्याची किरणं कशी असतात, कोवळी असतात, नाजूक असतात आणि ती आपल्याला म्हणजे ते त्रासदायक नसतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, गोड असं म्हटलेलं आहे. सकाळचं ऊन कसं असतं, गोड असतं. दवबिंदूचे पडती सडे. सकाळच्या वेळेला जर का तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला दवबिंदू दिसतील, म्हणजे जसं पानावरती तुम्हाला छोटे छोटे पाण्याचे थेंब दिसतील. अळूच्या पानावरती जर का तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं गोल गोल असं पाणी असं तुम्हाला दिसेल. तर दवबिंदू जणू काय आपल्याला ते काय वाटतं, दवबिंदूच वाटतं. पडती सडे, आणि सगळीकडे सगळ्या पानांवरती जणू काही सडे पडलेले आहेत असं आपल्याला वाटतं. हिरव्या पानातून वरती येऊनी फुलालो जगती.
आणि तुम्हाला माहिती आहे की झाडांना काय असतात, फुलं असतात आहे की नाही. आणि हिरव्या पानातून आम्ही कसे आलेलो आहोत, हिरव्या पानामधून आलेलो आहोत. आणि हिरव्या पानाच्या आडसुद्धा आम्ही असतो, पानाच्या मध्ये सुद्धा असतो. तुम्ही रोपट्याचं जर का झाडाचं निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला दिसेल फुलं कुठेही असतात. असं नाही की ठराविक जागेत, अधूनमधून अगदी प्रत्येक झाडावरती ते बहरत असतात. हिरव्या पानातून वरती येवनी फुललो जगते. त्या पानाच्या आडून आम्ही कसे येतो, वर डोकावत असतो, वर येत असतो. हृदयी आमुची इवलीशी. इवली म्हणजे काय, लहान छोटी. हृदय हे प्रत्येकाच्या शरीरात असते. आपल्यासुद्धा शरीरामध्ये काय आहे, हृदय आहे की नाही. तर हृदय आमुची इवलीशी. इवलीशी म्हणजे काय, छोटीशी. फुलं पण किती छोटी असतात, नाजूक असतात. त्याप्रमाणे त्यांचं हृदयसुद्धा कसं असतं, छोटं असतं. परिगंधाच्या मधिराशी. परंतु, परी म्हणजे परंतु, गंध, गंध म्हणजे काय, सुवास. पण सुवास त्यातून अनेक वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात, त्यांचे वेगवेगळे सुवास असतात. गुलाबाचा गंध वेगळा, मोगऱ्याचा वेगळा, चाफ्याचा वेगळा, तगरीचा वेगळा, नाही का. तर अशा प्रकारचा प्रत्येक फुलाचा काय असतो, गंध वेगळा, रंग वेगळा, मधिराशी. आणि राशीच्या राशी त्या झाडाला काय काय तुम्ही बघता, भरपूर अशी फुलं असतात. हासून डोलून देतो उधळून. आणि आम्ही कसे असतो, हसतो, डोलतो. वारा आला की आम्ही काय करतो, डोलतो वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर. आणि हसतो, मधून मधून जणू काय आपल्याला वाटते फुलं आपल्याबरोबर काय करत आहेत, हसत आहेत. देतो उधळून. आणि आपण काय करतो, हास्य. सगळ्यांना फुलांकडे बघितलं की आपलं पण मन कसं होतं, ताजं टवटवीत होतं. आपल्याला पण खूप छान असं वाटतं आणि आपल्याला पण स्मित करावंसं वाटतं. इतकी फुलं सुंदर असतात. सुगंध यातो सेवाया. आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं, त्यांचे वेगवेगळे सुवास आपल्याला अनुभवायला मिळतात. या सृष्टीमध्ये अनेक फुलं आहेत, त्याचे वेगवेगळे रंग आहेत आणि त्याचे सुवाससुद्धा खूप सुंदर आहे. सुवास, सुगंध. हळूच या, पण हळूच या. पण तुम्ही सगळ्यांनी कसे या, हळूच या, असं आपल्याला जणू काही फुलं म्हणतात. कधी पानाच्या आड दडू. दडू म्हणजे काय, लपणे. कधी कधी आम्ही कुठे असतो, पानाच्या आड लपलेलो असतो. कधी आणू लटकेच लडू. लटकेच म्हणजे, लटकेचा अर्थ काय, खोटे खोटे. छोटं बाळ कसं कधी लटकच रुसून बसतं की नाही, आणि किंवा खोटं खोटं रडतं, तसं. कधी आणू लटकेच रडू, जणू काय आम्ही रडतोय जर का कधी कुणी आम्हाला तोडलं किंवा काय, असं फुलं म्हणतात. तर आम्हाला काय येणार आहे, मध्येच काय येणार आहे, रडायला येणार किंवा आम्ही खोटं खोटं असं रडणार आहोत. कधी वाऱ्याच्या झोताने. कधी कधी वारा माहिती आहे, जोरात वारा सुटला की माहिती आहे तुम्हाला कसं होतं, सगळी झाडांची पानं हलायला लागतात, फुलं डोलायला लागतात, नाही का. आपल्या डोक्यावरचे केस असतात ते भुरभुरायला लागतात, उडायला लागतात. तर अशा पद्धतीने झोत आला वाऱ्याचा की सगळेच कसे लागतात, डोलायला लागतात. डोलत बसतो गमतीने. आणि त्या डोलण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची काय असते, गंमत असते, मज्जा असते. तऱ्हे तऱ्हेचे रंग किती आमुच्या या अंगावरती. आमची फुलं काही एकाच रंगाची नसतात. गुलाब जरी म्हटला तरी गुलाबाचे वेगवेगळे कलर असतात, सुंदर असतात आणि प्रफुल्लित वाटतं फुलांकडे पाहून आपल्याला. तऱ्हे तऱ्हेचे रंग किती, असे वेगवेगळ्या रंगाची काय आहेत, फुलं आहेत आणि आमुच्या या अंगावरती. आणि ही पानं, आणि पानांवरती काय असतात, अनेक फुलं असतात. तर आमुच्या या अंगावरती. निर्मल सुंदर आमुचे अंतर. फुलांचे मन कसं असतं, निर्मळ असतं. अजिबात त्याच्यामध्ये काही मलिनता नसते, शुद्ध असतं, पवित्र असतं. म्हणून फुलं माहिती आहे ना, आपण देवाला वाहतो का, तर ते फुलं अतिशय पवित्र असतात म्हणून. आणि सुंदरसुद्धा असतात. आमुचे अंतर. फुलाकडे पाहिल्यावर आपलंसुद्धा मन कसं होतं, आनंदित होतं. आणि फुलांचं मन कसे, अंतर म्हणजे मन, हे कसं आहे, खूप सुंदर आहे. ते कधीही भेदभाव करत नाही की मी तुला देणार नाही की काय नाही. आपल्याला कुणालाही ज्याला वाटेल ती फुलं काय करत असतात, घेत असतात, त्याचा सुगंध घेत असतात. या आम्हाला भेटाया, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भेटायला या. पण कसे या, हळूच या, पण हळूच या. फुलांनी आपल्याला सांगितले
की तुम्ही कसे या, हळूच या. तर असा ह्या कवितेचा काय आहे, अर्थ आहे. काय मुलांनो, आवडली का बालमित्रांनो कविता? हो. चला आता मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणून दाखवणार आहे. तुम्ही ती मी म्हणत आहे माझ्यानंतर तुम्हीच म्हणायचं आहे. हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूचे पडती सडे, दवबिंदूचे पडती सडे, हिरव्या पानातून वरती, हिरव्या पानातून वरती, येऊन फुललो जगती, येऊन फुललो जगती, हृदय आमुचे इवलीशी, हृदये आमची इवलीशी, परिगंधाच्या मदिराशी, परिगंधाच्या मदिराशी, हासून डोलून देतो उधळून, हासून डोलून देतो उधळून, सुगंध यातो सेवाया, सुगंध यातो सेवाया, हळूच या पण हळूच या, हळूच या पण हळूच या, कधी पानांच्या आड दडू, कधी पानांच्या आड दडू, कधी आणू लटके चरडू, कधी आणू लटकेच रडू, कधी वाऱ्याच्या झोताने, कधी वाऱ्याच्या झोताने, डोलत बसतो गमतीने, डोलत बसतो गमतीने, तरे तरेचे रंग किती, तरे तरेचे रंग किती, आमुच्या या अंगावरती, आमच्या या अंगावरती, निर्मल सुंदर अमुचे अंतर, निर्मल सुंदर आमचे अंतर, या आम्हाला भेटाया, या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या. हळूच या पण हळूच या. अशा पद्धतीने ही कविता तुम्ही सुद्धा म्हणायची आहे. आता आपण वर्गकार्य पाहूया. चला आता आपण वर्गकार्य बघूया. कविता चालीवर म्हण. आता जी कविता आहे ती तुम्ही अशी सुरामध्ये म्हणायची आहे. काय ते लिही. दवबिंदूचे पडतात. काय बरं पडतात दवबिंदूचे? बघा कविता. दवबिंदूचे पडती सडे. इथे काय उत्तर येणार आहे? सडे. स समईचा आणि डला एक मात्रा डे. सडे म्हटले की नाही. दवबिंदूचे पडती सडे. दुसरा बघा. फुले आनंदाने उधळतात. काय बरं उधळतात फुले आनंदाने? सुगंध. सुगंध. सला पहिला उकार, सुगवर अनुस्वार, गंध आणि ध धनुष्याचा. सुगंध. फुले आनंदाने काय देतात आपल्याला? उधळतात. सुगंध. कसे ते लिही. फुलांकडे जावे. कसे बरे जावे फुलांकडे? हळूच या. फुलं आपल्याला काय म्हणतात? हळूच या हो, पण हळूच या. याचं उत्तर काय येणार आहे? हळूच या. दुसरा प्रश्न बघा. फुलांचे हृदय. कसे आहे बरं फुलांचे हृदय? इवलीशी. इवलीशी म्हणजे छोटीशी, लहानशी. इवलीशी शब्द बरोबर बघून लिहायचा आहे. इवलीशी. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया बरं. कोठे ते लिही. फुले लपून बसतात ते ठिकाण. कुठे बरं फुले लपून बसतात? बघा इथे दिलेलं आहे. शोधा बरं. कधी पानांच्या आड दडू. कुठे लपतात फुलं? पानांच्या आड किंवा पानांच्या पाठीमागे की नाही. आता तऱ्हेचे रंग कुठे आहेत बरं? तऱ्हेचे रंग इथे बघा उत्तर दिले. तऱ्हेचे रंग किती? आमुच्या या अंगावरती. म्हणजे कुणाच्या? फुलांच्या अंगावर. त्याचं उत्तर काय येणार आहे? तऱ्हेचे रंग फुलांच्या अंगावर. कळलं? तऱ्हेचे रंग फुलांच्या अंगावर. पुढचा प्रश्न काय दिलाय बघ. तर काय झाले असते? वारा सुटला नसता तर. वारा सुटला नसता तर काय झालं असतं बरं? फुले डोलू शकले
नसते. वारा सुटला नसता तर फुले डोलू शकले नसते. शेताची पिकं असतात ती पण डोलू शकली नसते की नाही. इथे काय लिहायचं? फुले डोलू शकले नसते. वारा सुटला नसता तर फुले डोलू शकले नसते. शकले नसते. पूर्णविराम द्यायचा. पुढचं बघा. एका वाक्यात उत्तरे सांग. आता एका वाक्यात उत्तरे सांगायचं आहे. इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे? तुम्ही इतरांना काय बरं देऊ शकता? प्रेम देऊ शकता, नाही का? सगळ्यांशी प्रेमाने वागू शकता, सगळ्यांना माया देऊ शकता, सगळ्यांना आनंद देऊ शकता एखादी चांगली गोष्ट करून की नाही. म्हणजे हे काही पैशाने आपल्याला विकत घ्यावं लागत नाही. पण प्रेम, आनंद, माया हे आपल्या अंतर्मनातच असायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी आपण विनाशुल्क कोणत्याही प्रकारचा याला काही मोबदला द्यावा लागत नाही. सगळ्यांशी प्रेमाने वागायला पाहिजे, सगळ्यांवर माया केली पाहिजे. आणि आपण नेहमी कसं असले पाहिजे? आपण आनंदित असू तरच आपण इतरांना काय करतो? आनंद देऊ शकतो. ह्या गोष्टी आपण इतरांना दिल्या पाहिजेत. फुलांप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो? कोण सांगेल? अजून कशामध्ये सुगंध असतो? अगरबत्ती. आपण सकाळ संध्याकाळ देवाच्या समोर काय लावतो? अगरबत्ती की नाही. तर त्याचा काय असतो? सुगंध आपण देऊ शकतो, नाही का? त्याच्यात अत्तर पण मध्ये सुगंध असतो की नाही. तो पण आपण परफ्यूम पण लावू शकतो आणि तो पण सुगंध आपल्याला देतो. पुढचा प्रश्न बघा. फुलांप्रमाणे आणखी कोणाचं मन निर्मळ आणि सुंदर असतं? कोण सांगेल? फुलांप्रमाणे आणखी कोणाचं मन निर्मळ आणि सुंदर असतं? लहान मुलांचं. बरोबर. लहान मुलांचं मन कसं असतं? सुंदर असतं, निर्मळ असतं. अजिबात ते भेदभाव नाही करत, होय की नाही. आणि त्यांच्या मनात अजिबात कपटपणा नसतो आणि सगळ्यांशी ते प्रेमाने वागत असतात. म्हणून त्यांच्या मनाला सुंदर असं म्हटलेलं आहे. तुला कोणत्या फुलाचा रंग व वास आवडतो? तुम्हाला आवडत असेल ना वेगवेगळी फुलं? गुलाब. गुलाब, मोगरा, नाही का, चाफा, ह्याचा सुगंध खूप सुंदर असतो. का ते सांग. फुले त्याच्याजवळ बोलवतात. कारण काय असेल बरं? कशासाठी फुलं बोलवतात आपल्याला? तर सुगंध घेण्यासाठी. त्यांच्याकडे जो सुगंध आहे तो आमच्याकडे असलेला सुगंध तुम्ही घ्या असं म्हणण्यासाठी ते आपल्याला, कारण ते सुगंध घेण्यासाठी आपल्याला बोलवत असतात. नेहमी निसर्ग आपल्याला नेहमी देत असतो, नाही का. पण आपण काय करायला पाहिजे? त्याला दिलं पाहिजे. त्या निसर्गावर आपण प्रेम केलं पाहिजे. आम्हाला भेटायला हळूच या असे फुलं म्हणाली. कारण काय असेल बरं? आम्हाला भेटायला कशाला? कारण कशी आहेत फुले? कशी आहेत? नाजूक आहेत, आहे की नाही. त्यामुळे फुले गमतीने डोलतात. का बरं गमतीने डोलतात? वारा आला की काय? वाऱ्याचा झोत आला की काय होतं? फुले गमतीने डोलायला लागतात. शोध आणि लिही. आता शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिहि. जसं दिले वरती आणि जगती. आता पूर्ण कवितेचं आपण पाहूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे असे यमक जुळणारे शब्द आपल्याला दिसतील. बघा आता. ऊन पडे. बघा, पडे सडे दिसलं पहिल्या ओळीमध्ये. बघा, पडे सडे. तर हे असे पद्धतीचे, जसं वरती जगती, पडे सडे. त्याच्यानंतर वरती जगती दिसलं. डोलून उधळून. डोलून उधळून. पुढे बघा काय दिलेलं आहे? दडू रडू. दडू रडू दिसलं का? पुढे या, खाली या. बघा बरं.
सुंदर अंतर. इवलीशी राशी. इवलीशी राशी. दिसलं इवलीशी राशी. अजून काही राहिलेत का? डोलून उधळून. डोलून उधळून. तर असे वेगवेगळे शब्द कवितेत आलेले आहेत. आता बघा पुढचा प्रश्न. पुढील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द शोधून लिहा. आता आपल्याला हे कवितेत आलेले शब्द आहेत. आता लहानला कवितेत कोणता शब्द आलेला आहे? इवलीशी. कोणता शब्द आलेला आहे? इवलीशी. बरोबर. इवलीशी. इवलीशी म्हणजे काय? लहान. मगाशी आपण शब्द पाहिला होता. पुढचा बघा बरं काय आहे? पुढचा शब्द काय आहे? खोटे खोटे. खोटे खोटे सांगा बरं काय येणार शब्द? खोटे खोटे. खोटे खोटे काय येणार बरं? कवितेत आलेलं आहे बघा बरं. लटकेच. लटकेच. इथे काय येणार? लटकेच. आणू लटकेच रडू म्हणजे खोटे खोटे रडू हा शब्द कवितेत आलेला आहे. पुढचा शब्द बघा सुवास. सुवास. कवितेमध्ये काय शब्द आलेला आहे? सुवासला सुगंध. काय शब्द आलेला आहे? सुगंध. सुगंध. काय आलाय शब्द? सुगंध. मनला शब्द काय आलाय बरं? कवितेमध्ये बघा बरं. मन इथे तुम्हाला दिसतोय बघा. निर्मल सुंदर आमुचे अंतर. मन म्हणजेच काय? अंतर. मगाशी आपण अर्थ पाहिलेला होता. मन म्हणजे काय? अंतर. असे वेगवेगळे शब्द कवितेत आलेले आहेत. अंतर. अवरती काय द्यायचा? अनुस्वार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी कविता छानपैकी म्हणायची आहे आणि हे प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहे. धन्यवाद.